जर तुम्ही तुमची पेन्शन काढलीच नाही, महिनोन-महिने तशीच बँकेमध्ये ठेवली, तर तुमची पेन्शन बंद केली जाऊ शकते. हे ऐकून थोडं धक्काच बसतो ना तुम्हाला, पण हे होऊ शकतं. कारण माहिती 2024-25 मध्ये पुन्हा चर्चेमध्ये आली आहे. याचं मागचं सत्य काय आहे, त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि इतर पेन्शन ज्येष्ठ नागरिकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया, काही वेळ न वाया घालवता. आता ही बातमी आली तरी कुठून? तर मराठी इंडिया टाइम्समध्ये नुकतीच एक बातमी आली आहे, महाराष्ट्र टाइम्समध्ये, ज्यामध्ये म्हटलं आहे की अनेक पेन्शनधारक महिनोन-महिने पेन्शन काढत नाही, बँक नोंद राहत नाही आणि मग फर्जी पेन्शन फ्रॉड वाढतो. हे थांबण्यासाठी सरकारने एक नियम तयार केला आहे, ज्यामध्ये नियमित पेन्शन न काढल्यास पेन्शनधारक मयत समजला जाऊ शकतो आणि पेन्शन बंद केली जाऊ शकते. आता सरकारचे हे नियम कसे काम करतात? जसं तुम्हाला माहितीच आहे की पेन्शनर्सना दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं. सरकार दरवर्षी पेन्शनर्सकडून त्यांचे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र मागवत असतं. पेन्शनधारकांनी डिजिटल स्वरूपात किंवा बँकेत जाऊन आपले हे जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असतं. सरकारच्या सिस्टममध्ये जीवन प्रमाणपत्र जमा झाले की सरकारला खात्री झाली की पेन्शनधारक हा जिवंत आहे आणि पेन्शन सुरळीत सुरू राहते. तर 6 ते 1 वर्षापर्यंत पेन्शन जमा होत आहे, पण पेन्शनधारक ती पेन्शन काढतच नाही. त्यातल्या त्यात जर सर्टिफिकेट जमा झाले नाही, लाईट सर्टिफिकेट जमा झाले नाही, तर अशा वेळेस ते खातं फ्रीज केलं जाऊ शकतं, पेन्शन थांबवली जाऊ शकते. हे सर्व तत्त्व अधिकृतपणे पेन्शनर्स पोर्टल आणि CPAO-NIC यावर जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही ऑफिशियल प्रोसेस आहे मित्रांनो. आता हा नियम कशासाठी? तर हा नियम चुकीच्या पद्धतीने जे पेन्शन्सचे पैसे काढले जातात ते रोखण्यासाठी. अनेक वेळा काय होतं की वृद्ध व्यक्तीचा मृत्यू होऊन जातो, पण तरीसुद्धा त्याचे कुटुंबीय सरकारला ती माहिती न देता पेन्शनचे पैसे काढतच राहतात. त्यामुळे सरकारच्या तिजोरीला हजारो कोटींचा फटका बसतो. त्यामुळेच RBI, CPAO असे पेन्शन वेलफेअर डिपार्टमेंटने वारंवार सांगितलं आहे की जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट नोंदवणं गरजेचं आहे. मित्रांनो, लाईफ सर्टिफिकेट 2 प्रकारे काढलं जातं. एक तर बँकेत जाऊन किंवा तुमच्या पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला ते जमा करावं लागतं. अदरवाईज जर तुम्हाला ऑनलाईन जमा करायचं असेल, तर ते ऑनलाईन कसं जमा करायचं याबद्दलचं हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी बनवेन पुढे. बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ पुढे बनवणार. घर बसल्या तुम्ही जमा करू शकता, कुठे जाण्याची गरज पडणार नाही, अशा प्रकारे व्हिडिओ बनवणार. आता याची कायदेशीर बाजू काय आहे? जर तुम्ही पेन्शन काढत नसाल किंवा बँक किंवा CPPC केंद्र म्हणजे सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर, तुमचं खातं हे इनऑपरेटिव्ह घोषित करू शकतं. मग बँक अधिकाऱ्यांना ती तपासणी करावी लागते की व्यक्ती खरंच जिवंत आहे की मृत आहे. जर ठोस पुरावा नसेल तर तो संबंधित व्यक्ती मयत घोषित केली जाते आणि पेन्शन ही थांबवली जाते. म्हणूनच सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणलेलं आहे. हे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या जमा करू शकता याचा संपूर्ण प्रोसेस असलेला व्हिडिओ मी पुढे नक्की बनवेन, जेणेकरून हा बघा तुम्ही व्हिडिओ, कुठे लागण्याची गरज नाही. प्रत्येक पेन्शनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट हे त्यांच्या पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सी किंवा जिथून त्यांना पेन्शन भेटते त्या बँकेमध्ये जमा करणे गरजेचे असते. हे तुम्हाला आता ऑनलाईन जमा करता येते. आता एकदा का तुमचं लाईफ सर्टिफिकेट जमा झालं, ते पुढचं पूर्ण वर्षभर तुमची पेन्शन व्यवस्थितपणे सुरू राहते. त्यामुळे दर महिन्याला किंवा किमान एक ते ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला सुरू असू दे. कधी-कधी घरातच एखादा नातेवाईक तुमचा फिंगरप्रिंटचा, तुमच्या ओळखीचा, तुमच्या आधार कार्डचा वापर करून पेन्शन काढू शकतो. म्हणूनच दरवर्षी फिजिकली किंवा डिजिटली तुमचे जीवन प्रमाणपत्र हे जमा करत राहा. कारण की ते गरजेचं आहे. जर बँकेकडून SMS किंवा कॉल आला नाही तर स्वतःहून विचारणा करा तुम्ही. कारण तुमच्या पेन्शनचा रेकॉर्ड जिवंत ठेवणं हे तुमच्या हातात आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे, तुमच्या फायद्यासाठी पण आहे. आता काही फायद्याच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. दरवर्षी तुमचं लाईफ सर्टिफिकेट हे अपडेट ठेवा. बँकेला किंवा डिजिटल प्रमाणपत्र केंद्राला तुम्ही भेट द्या. पेन्शन खात्यामध्ये थोडं का होईना की एखादं ट्रान्झॅक्शन सुरू ठेवा दर महिन्याला. जर तुम्हाला ही डिजिटल टेक्नॉलॉजी किचकट वाटत असेल तर आपल्या कुटुंबियांना सांगा, त्यांच्याकडून त्यांची मदत घ्या.
बँकेकडून येणारे ईमेल, मेसेजेस यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त लक्षात ठेवा, हे कॉल्स अधिकृत बँकेकडूनच आलेले आहेत असलं पाहिजे. कारण फेक कॉल असले तर तुमच्या आधार कार्डचा वापर करून सुद्धा फ्रॉड होत आहे. लक्षात ठेवा, तो फ्रॉड कोणता आहे, कशा प्रकारे तुम्ही वाचायचं आहे, याच्यासुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती मी देईन. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बनवेन आणि तुम्ही फसवण्यापासून स्वतःला वाचवा. पेन्शन म्हणजे वृद्धापकाळाची कमाई असते, ती स्वतःच्या शेवटपर्यंत टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. नाहीतर सरकारी नोंदणीमध्ये मयत म्हणून नोंद केली जाईल आणि नाहक तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला सुद्धा ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.